Hello students, I am S.A. Patel sir from Govindrao Junior College इचलकरंजी. विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वीतील दुसरा टॉपिक आपला सुरू झालेला आहे, मॅट्रिसेस. गेल्या तासाला आपण 11वी मधली रिव्हिजन पाहिलेली आहे. फक्त मॅट्रिक्स म्हणजे काय, टाइप्स ऑफ मॅट्रिक्स हे एक वचन आहे, मॅट्रिसेस अनेक वचन मध्ये आपण प्लुरल फॉर्म मध्ये मॅट्रिसेस म्हणतो, सिंग्युलर फॉर्म मध्ये आपण त्याला मॅट्रिक्स असं म्हणतो. त्यानंतर मॅट्रिक्सचे टाइप्स कोणते, रेक्टँग्युलर टाइप मॅट्रिक्स. रेक्टँग्युलर मॅट्रिक्स रोज आणि कॉलम्स वेगळे असतात, त्याला आपण रेक्टँग्युलर मॅट्रिक्स म्हणतो. आणि त्यानंतर पण स्क्वेअर मॅट्रिक्स, ज्याचे रोज आणि कॉलम्स सारखे म्हणजे समान संख्या असते, कॉलमची संख्या जेवढी आहे तेवढीच रोजची संख्या असेल तर त्याला आपण स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतो. आणि मग नंतर आपण टाइप्स ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्सेस बघितले, डायगोनल मॅट्रिक्स, स्केलर मॅट्रिक्स, युनिट मॅट्रिक्स म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स. त्यानंतर सिंग्युलर मॅट्रिक्स, डिटर्मिनंटच्या याच्यावरून आपण दोन प्रकार पाहिले, सिंग्युलर मॅट्रिक्स आणि नॉन सिंग्युलर. डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली तर सिंग्युलर, डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आली नाही तर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. असे वेगवेगळे पाहिले. त्यांची बेरीज कशी करायची आपण पाहिले, वजाबाकी कसं करायचं हे पाहिलं आपण, आणि गुणाकार कसा करायचा इथपर्यंत आपण 11वीत शिकलेलो आहोत. गेल्या तासाला आपण ही सर्व माहिती घेतलेली आहे. तर 12वीला आपण एखादा मॅट्रिक्स नवीन मॅट्रिक्स मध्ये बदलायचा असेल, एखादा मॅट्रिक्स नवीन मॅट्रिक्स मध्ये बदलायचा असेल तर त्यावरचे कोणकोणते ट्रान्सफॉर्मेशन्स केले जातात ते आपण बनवतो. त्यांनाच आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स असं म्हणतो. एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स म्हणजेच काय, ऑपरेशन्स ऑन रोज अँड कॉलम्स ऑफ अ मॅट्रिक्स आर कॉल्ड ॲज ट्रान्सफॉर्मेशन्स. रोज आणि कॉलम्स वरती केलेल्या प्रक्रिया त्याला आपण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स असं म्हणतो. ऑपरेशन्स on rows and columns of a matrix are called as elementary transformations. आता समजा तुम्हाला दिलेला एक मॅट्रिक्स आहे ए, त्या मॅट्रिक्सचं रूपांतर तुम्हाला बी मध्ये करायचं आहे. ए मॅट्रिक्सचं रूपांतर बी मॅट्रिक्स मध्ये करायचं आहे. तर किती प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन्स आपण वापरू शकतो तर ते आपण यामध्ये पाहणार आहोत. तर त्या ऑपरेशन्स म्हणजे प्रक्रिया, आपण रोज आणि कॉलम्स वरती केलेल्या प्रक्रिया. आता 3 प्रकारचे रोज ट्रान्सफॉर्मेशन्स केले जातात, त्याचबरोबर 3 प्रकारचे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स केले जातात. सर्वप्रथम आपण रो ट्रान्सफॉर्मेशन्स बघूया आणि मग त्याचप्रमाणे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन सुद्धा केले जातात. आता यानंतर आपण बघूया एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे प्रक्रिया. मॅट्रिक्स मधले आडवे जे असतात त्यांना रोज म्हणतात, आडवे जे असतात त्यांना रोज म्हणतात, आणि उभे जे असतात त्यांना कॉलम्स असं म्हणतात. रोज वरती केलेल्या प्रक्रिया किंवा कॉलम्स वरती केलेल्या प्रक्रियांना एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स असं म्हणतात. त्यानंतर आपण पाहू एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन. Elementary row transformations. There are 3 types of row transformations and 3 types of column transformations. There are 3 types of row transformations. There are 3 types of row transformations. Row किंवा कॉलम पण तसेच 3 टाइप्स ऑफ कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, रो और कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. 3 प्रकारचे रो ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत आणि 3च प्रकारचे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत. त्यांचाच उपयोग आपल्याला फक्त करायचा आहे आणि त्यांचा उपयोग करून दिलेला मॅट्रिक्स आपल्याला ए टू बी या मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करता येतो किंवा बी टू सी या मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करता येतो. ते कन्वर्ट करण्यासाठी फक्त या 3च ट्रान्सफॉर्मेशनचा उपयोग करायचा आहे. तर त्यातला आपण पहिल्यांदा बघूया एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन्स. एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन कोणकोणते 3 प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन आहेत की ज्याद्वारे आपण एका मॅट्रिक्सचं रूपांतर दुसऱ्या मॅट्रिक्स मध्ये करू शकतो, ते आपण इथे बघूया. पहिल्यांदा फर्स्ट एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन्स. एलिमेंटरी रो ट्रान्सफॉर्मेशन्स. ट्रान्सफॉर्मेशन
ट्रान्सफॉर्मेशन कशासाठी करायचे की एखाद्या मॅट्रिक्सचं रूपांतर आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन एखाद्या मॅट्रिक्सचं रूपांतर दुसऱ्या मॅट्रिक्समध्ये करायचं असेल तर आपण ट्रान्सफॉर्मेशन्स वापरतो, त्यावर प्रक्रिया वापरतो. तसे 3 प्रकारचे रो ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत. त्यातली पहिली ट्रान्सफॉर्मेशन आहे RI इंटरचेंजिंग RC. RI वर्सन कसं सर्व RI इंटरचेंजिंग RC म्हणजे I आणि J क्रमांकाचे रोची आपण अदलाबदल करू शकतो. कुठल्याही 2 रोची अदलाबदल, मग R1 R2 करू शकता, R2 R3 करू शकता, R1 R3 करू शकता. त्याला म्हणायचं इंटरचेंजिंग ith and jth. इंटरचेंजिंग ith and jth. हे थोडक्यात असंच लिहितात or RIJ. RIJ चा अर्थ पण असाच होतो, इंटरचेंजिंग ith and jth रोजची अदलाबदल करा. RIJ चा सेकंड ट्रान्सफॉर्मेशन आहे. सेकंड ट्रान्सफॉर्मेशन आहे एखाद्या रोला आपल्याला पाहिजे असणाऱ्या संख्येनं आपण झिरो सोडून कुठल्याही संख्येनं गुणू शकतो. K into RI. याचा अर्थ मल्टिप्लाइंग the elements of ith row, multiplying the elements of ith row by a non-zero element K, by a non-zero element, by a non-zero number K, non-zero number K. एखाद्या रोला आय क्रमांकाच्या रोला पण केनं मल्टिप्लाय केलं, याचा अर्थ आय क्रमांकाच्या रोमधल्या सगळ्या एलिमेंट्सला केनं पण गुणू शकतो. ही दुसरी प्रक्रिया आहे. आणि तिसरी प्रक्रिया आहे थर्ड, त्यातली आहे RI प्लस KRJ. याचा अर्थ काय, जेथ क्रमांकाच्या रोला म्हणजे जेथ क्रमांकाच्या रो मधील एलिमेंट्सना K ने गुणा आणि ते ith रो मध्ये मिळवा. ith रो मध्ये मिळवा. हे ऍडिंग to the elements of ith row by multiplying non-zero real number K, multiplying non-zero real number K to the corresponding this word is important, corresponding elements of Z. असे 3 प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत. कधी आपण असं करू शकत नाही R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर असं करता येत नाही. म्हणजे पहिल्या रोचा स्क्वेअर अधिक दुसऱ्या रोचा स्क्वेअर असं करता येत नाही. या प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन आहे. 3च प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन. कोणत्याही 2 रो बदलू शकतो. पहिली ट्रान्सफॉर्मेशन. दुसऱ्या ट्रान्सफॉर्मेशन मध्ये कोणत्याही रोला आपण झिरो सोडून कशाने गुणू शकतो, नॉन झिरो रिअल नंबर केनं गुणू शकतो. आणि तिसऱ्यामध्ये एखाद्या रोला एखाद्या नॉन झिरो रिअल नंबर केनं गुणून दुसऱ्या रो मध्ये आपण मल्टिप्लाय दुसऱ्या रो मध्ये पण ऍड करू शकतो. असे 3 प्रकारचे रो ट्रान्सफॉर्मेशन आपण वापरू शकतो. आणि याचा उपयोग करून आपण एखादा मॅट्रिक्स नवीन मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करू शकतो. असे झाले 3 प्रकारचे रो ट्रान्सफॉर्मेशन. सेम प्रकार 3 प्रकारचे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत. आपण यामध्ये पण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स, एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स. दुसरा याचा पाहिजे एलिमेंटरी काय पडतं, एलिमेंटरी रो कुठल्या
एखाद्या रोला आपण पाहिजे त्या संख्येनं गुणू शकतो, पाहिजे म्हणजे 0 सोडून, आणि एखाद्या रोला 0 सोडून असणाऱ्या नंबरनं गुणून दुसऱ्या रो मध्ये संबंधित करस्पॉन्डिंग एलिमेंट्स म्हणजे इथल्या एलिमेंट्सला मल्टिप्लाय केलं तर तो इथल्या एलिमेंट्स मध्ये ऍड करायचा, असं संबंधित एलिमेंट्स रो ऍड करता येतात. असे 3 प्रकारचे रो ट्रान्सफॉर्मेशन असतात. आता यानंतर एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. रो शब्द काढायचा आणि फक्त कॉलम काढायचा, बाकी जे आहे ते सगळे ना त्यातला पहिला आहे एलिमेंटरी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. पहिला आहे CI इंटरचेंजिंग CJ. मग असे रो साठी R वापरलं, कॉलम साठी C. इथं मग असे RI इंटरचेंजिंग आले होते तर फक्त CI इंटरचेंजिंग CJ किंवा हेच फक्त असंही लिहिलं जातं CIJ. त्याचा अर्थ काय? आपण 2 कॉलमची अदलाबदल करू शकतो, कुठल्याही 2 कॉलमची अदलाबदल करू शकतो. इंटरचेंजिंग सेम आहे, फक्त रोचे 2 कॉलम. इंटरचेंजिंग I and Z कॉलम. इथं मगाशी रो होतं तर फक्त इथं कॉलम आहे. इंटरचेंजिंग I and Z कॉलम. त्यानंतर इथं K into RI आहे, इथं फक्त K into CI. K into CI. K into CI. K into CI चा अर्थ मल्टिप्लाइंग द एलिमेंट्स ऑफ ith column. Multiplying the elements of ith column by a non-zero real number k. एखाद्या कॉलमला मी k ने गुणू शकतो. आणि इथे तिसरं ट्रान्सफॉर्मेशन सेमच आहे, फक्त r काढायचा आणि c ठेवायचं. CI plus KCJ. CI plus KCJ. तर काय म्हणतात? ऍडिंग टू द एलिमेंट्स ऑफ ith column. Elements of ith column by multiplying non-zero real number k to the corresponding element of jth column. सेम आहे, फक्त रोच्या ठिकाणी कॉलम करायचं. उभे असतात त्यांना कॉलम म्हणतो आपण. म्हणजे जे क्रमांकाच्या रोला k न गुणा आणि ते i क्रमांकाच्या रो मधल्या एलिमेंट्स मध्ये मिळवा, त्याला म्हणायचं CI plus KCJ. हे 3 प्रकारचे रो ट्रान्सफॉर्मेशन्स आणि 3 प्रकारचे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स आपण पाहिले. आता रो ट्रान्सफॉर्मेशन वापरायचे कधी आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरायचे कधी ते पाहायचे. समजा आपल्याला एखादं मॅट्रिक्स इक्वेशन दिलं असेल, AB equal to C असं मॅट्रिक्स इक्वेशन दिलं असेल. AB equal to C इक्वेशन दिलेलं असेल तर असं मला या प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन वापरता येतात. मॅट्रिक्स इक्वेशन दिलं असेल आणि समजा तुम्हाला A बदलायचं असेल, आता फक्त डाव्या बाजूला प्रक्रिया करून चालेल का? नाही, मला इक्वल टू आहे दोन्ही बाजूला प्रक्रिया करायला पाहिजे. तर डाव्या बाजूला A तुम्हाला बदलायचा आहे. समजा तो A तुम्हाला युनिट मॅट्रिक्स म्हणजे I मध्ये बदलायचा आहे. हा B आहे तसंच आहे आणि त्यावेळी C चं रूपांतर तुम्हाला D मध्ये होऊ शकतं. तर ज्यावेळी A तुम्हाला बदलायचं असेल, AB मधला A हा पहिला आहे, तर पहिला मॅट्रिक्स बदलायचा असेल तर फक्त रो ट्रान्सफॉर्मेशन वापरायला लागतं. म्हणजे रो ट्रान्सफॉर्मेशन्स कॅन बी ऑपरेटेड ओनली प्री मॅट्रिक्स. AB मधल्या A ला प्री मॅट्रिक्स म्हणतात, B ला पोस्ट मॅट्रिक्स म्हणतात. हे रो ट्रान्सफॉर्मेशन्स कुठे वापरतात? प्री मॅट्रिक्सला वापरतात. आणि समजा आता दुसऱ्या भागामध्ये आपण AB equal to C घेतला, आता मला B चं रूपांतर I मध्ये करायचं आहे आणि A चं हा B आहे तसं आणि हा A आहे तसं B चं रूपांतर I मध्ये करायचं. आता B वर दुसरा मॅट्रिक्स आहे, तर दुसरा मॅट्रिक्स बदलायचा असेल तर इथे फक्त कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरायचं. याला फक्त कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. त्यामुळे हा नवीन मॅट्रिक्स मध्ये रूपांतर होईल D मध्ये. हा बदलणार नाही, इकडे पण बदलणार आहे. यातला काय बदलणार? A आहे तसं राहणार आहे, A आहे तसं राहणार, B बदलणार.
दुसरा मॅट्रिक्स बदलताना तिथला सी पण बदलणार आहे. इकडे जे काही प्रक्रिया कराल तीच प्रक्रिया पण राईट साईडला करणार आहोत. तर दुसरा मॅट्रिक्स बदलायचा असेल तर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स, पहिला मॅट्रिक्स बदलायचा असेल तर रो ट्रान्सफॉर्मेशन. आता तुम्ही म्हणाला असंच का फर्स्ट मॅट्रिक्स रो ट्रान्सफॉर्मेशनच का बदलायचं किंवा सेकंड मॅट्रिक्स कॉलम ट्रान्सफॉर्मेशन का बदलायचं, तर याचं कारण तुमच्या 11वीच्या मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन मध्ये दडलेलं आहे. तर मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन पहा, ए बी हा गुणाकार घेत असताना आपण काय करतो पहा, समजा ए हा मॅट्रिक्स असा असेल, बी हा मॅट्रिक्स इथं तुम्हाला या पद्धतीने दिला असेल, तर 1 2 3 4 5 3 1 -2 6 4 6 7 1 5 8 9 2 3 असे दोन मॅट्रिक्स दिले असतील. हा ए मॅट्रिक्स आहे, हा बी मॅट्रिक्स आहे. यांचा गुणाकार करायचा असेल तर तुम्ही पहिल्याचे काय वापरता पहा, रो वापरता, फक्त रो वापरता, आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे आपण कॉलम, दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम. आणि हा गुणाकार कसं करतात, करस्पॉन्डिंग एलिमेंटचा गुणाकार, यातला पहिला यातला पहिला, यातला दुसरा यातला दुसरा, यातला तिसरा यातला तिसरा, म्हणजे यातला पहिला एलिमेंट जो होतो तुमचा तो असा आहे, यातला 1 गुणिले 4 1 into 4 4 2 into 1 2 3 into 9 27 असा पहिला एलिमेंट. आता इथला एलिमेंट पाहिजे असेल तर 1 आणि 2 असं घ्यायचं, A1 2 पोझिशन, त्यातला पहिला रो दुसरा कॉलम, ते 1 into 6 6 2 into 5 10 3 into 2 6. आणि आता इथला तिसरा एलिमेंट इथला पाहिजे असेल, तिसरा एलिमेंट, तर 1 into 7 7 2 into 8 16 3 into 3 9. या पद्धतीने आपण पहिल्या रो मधले एलिमेंट्स बनवले. तर इथले एलिमेंट्स बनवायचे असेल तर इथला घ्यायचा, त्याला सेकंड रो घ्यायचा, सेकंड रो एक एक कॉलम घ्यायचं. आणि इथले एलिमेंट्स बनवायचे असतील तर यातला थर्ड रो घ्यायचं आणि यांचे कॉलम घ्यायचे. काय दिसतं पण गुणाकार करत असताना पहिल्या मॅट्रिक्स आपण काय वापरतो, रो वापरतो, आणि दुसऱ्या मॅट्रिक्स आपण कॉलम वापरतो. त्यामुळे पहिला मॅट्रिक्स जर बदलायचं असेल, पहिला मॅट्रिक्स जर बदलायचं असेल तर फक्त रो ट्रान्सफॉर्मेशन वापरायचं, आणि दुसरा मॅट्रिक्स जर बदलायचा असेल, दुसरा मॅट्रिक्स जर बदलायचा असेल तर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरायचं. तर ते त्यानंतर घेऊया रो ट्रान्सफॉर्मेशन्स. समजा आपण असं घेतलं फॉर ए बी इक्वल टू सी, हे मॅट्रिक्स इक्वेशन घेतलं, तर त्यातला पहिला आपल्याला असेल तर रो ट्रान्सफॉर्मेशन्स, रो ट्रान्सफॉर्मेशन्स can be operated, row transformations can be operated on pre-matrix only, on pre-matrix only. म्हणजे पहिल्या मॅट्रिक्स वरती रो ट्रान्सफॉर्मेशन वापरतात, आणि सेकंड कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन्स can be operated on post matrix only. पोस्ट म्हणजे नंतर, पोस्ट मॅट्रिक्स only. म्हणजे तुम्हाला यातला ए बदलायचं असेल तर रो ट्रान्सफॉर्मेशन, आणि बी बदलायचं असेल तर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आणि मग इकडे रो ट्रान्सफॉर्मेशन केलं तर इकडे पण रो करायचं, इकडे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन केलं असेल तर इकडे पण कॉलम. तर रो कधी कॉलम कधी मी तुम्हाला कळालं असेल. हा बदलायचा असेल तर रो ट्रान्सफॉर्मेशन पहिला, आणि बी बदलायचं असेल तर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. इकडे कॉलम केला तर इकडे पण कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, इकडे रो केला तर इकडे रो ट्रान्सफॉर्मेशन. दोन्ही साईडला एकाच प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन्स आपल्याला करायचे आहेत. त्यामुळे इक्वल टू चिन्ह आहे तसं त्यामुळे त्यामध्ये राहील. आता आपण एखादा स्क्वेअर मॅट्रिक्स युनिट मॅट्रिक्स मध्ये कसा कन्वर्ट करतात तो आपण पाहूया. ट्रान्सफॉर्मेशन of a square matrix, transformation of a square matrix to unit matrix.
युनिटचा मॅट्रिक्स दुसरं नाव आहे आयडेंटिटी. आयडेंटिटी आयडेंटिटी मॅट्रिक्स त्याला आपण आय असं म्हणतो. आयडेंटिटी मॅट्रिक्सला आय असं म्हणतो. तर एखाद्या मॅट्रिक्सचं रूपांतर आपल्याला आय या मॅट्रिक्स मध्ये करायचं असेल युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन्स. युजिंग पहिल्यांदा आपण रो ट्रान्सफॉर्मेशन्स मध्ये नंतर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन कसं करतात ते युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन्स. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अ स्क्वेअर मॅट्रिक्स टू युनिट मॅट्रिक्स किंवा आयडेंटिटी मॅट्रिक्स युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन्स. रो ट्रान्सफॉर्मेशनचा उपयोग करून एखाद्या मॅट्रिक्सचं रूपांतर युनिट मॅट्रिक्स मध्ये कसं केलं जातं ते बघूया. आपण पहिल्यांदा एक स्क्वेअर मॅट्रिक्स कन्सिडर करूया. कन्सिडर अ स्क्वेअर मॅट्रिक्स. कन्सिडर स्क्वेअर मॅट्रिक्स. त्या मॅट्रिक्सचे एलिमेंट्स घेतो. आता हा ए मॅट्रिक्स मध्ये समजा ए मॅट्रिक्स असा घेतला तर ए चे एलिमेंट्स कसे असतात त्याचं पोझिशन पहिल्या रो मध्ये आणि पहिल्या कॉलम मध्ये आहे म्हणून 1 1 A1 इथला A1 2 याचं पहिलं सफिक्स जे आहे ते रो दाखवतो. दुसरं सफिक्स जे आहे ते कॉलम दाखवतो. म्हणजे पहिल्या रो मधला आहे पण दुसऱ्या कॉलम मध्ये 1 2 A1 3. स्क्वेअर मॅट्रिक्सचा अर्थ काय जेवढे रो तेवढेच कॉलम. म्हणजे आता जेवढे एक रो घेतला तर दुसरा रो घ्या A21 A22 A23 A31 A32 A33. यातलं जे पहिलं सफिक्स आहे ते रो दाखवतं. दुसरं सफिक्स जे आहे ते कॉलम दाखवतं. म्हणजे तिसऱ्या रो मधला आणि पहिल्या कॉलम मधला एलिमेंट. जर तुम्हाला पाहिजे तर दुसऱ्या रो मधला आणि तिसऱ्या कॉलम मधला तर दुसऱ्या रो मधला आणि तिसऱ्या कॉलम मधला एलिमेंट हा. तर या मॅट्रिक्सचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचं आहे त्याचं रूपांतर आपल्याला युनिट मॅट्रिक्स मध्ये करायचं. युनिट मॅट्रिक्स म्हणजे काय बघ 1 0 0 0 1 0 0 0 1 याला म्हणायचं युनिट मॅट्रिक्स. यामध्ये आपल्याला याचं रूपांतर करायचं आहे. युनिट मॅट्रिक्स मध्ये रूपांतर करायचं. आता कसं करायचं पहा तर सर्वात पहिल्यांदा हा एलिमेंट 1 करायचा युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन. 3 प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन आहेत. मग त्यामध्ये तुम्ही रोची अदलाबदल करा. एखाद्या रोला गुणा किंवा भागा चालतं. गुणलं तरी पण चालतं भागलं तरी पण चालतं. मग अशी k × r मल्टिप्लाय म्हणजे सेकंड आपण ते गुणलं तरी पण जातात. तुम्ही 2 न भागलं काय आणि 102 न गुणलं काय दोन्हीचा अर्थ एकच होतो. तर गुणून तुम्ही करू शकता भागून करू शकता किंवा या रोचा उपयोग करून करू शकता. त्यानंतर तिसरी ट्रान्सफॉर्मेशन आहे एखाद्या रोला गुणून दुसऱ्या रो मध्ये मिळवू शकतो. त्या पद्धतीने सुद्धा तुम्ही 1 करू शकता. तर सर्वात पहिल्यांदा हा एलिमेंट 1 करा. तर याचे 3 स्टेप्स आहेत. फर्स्ट पहिली स्टेप फर्स्ट मेक A11 इक्वल टू 1. मेक A11 इक्वल टू 1. पण हे A11 1 करत असताना फक्त दुसऱ्या आणि तिसऱ्या कॉलमचा उपयोग करायचा. using second or third row. using second or third म्हणजे या रोचा उपयोग करा किंवा या रोचा उपयोग करा. याच्या म्हणजे हे दोन एलिमेंट वापरून तुम्ही हे 1 करा. तर यूज फर्स्ट रो. आता पहिल्या रोचा उपयोग करायचा. यूज फर्स्ट रो याचा उपयोग करायचा हे दोन एलिमेंट 0 करायचे. टू मेक use first row to make A21 equal to A31 equal to 0. पहिला हा 1 झाला की याचा उपयोग करायचा आणि हे दोन एलिमेंट 0 करायचे. परत एकदा सर्वात पहिल्यांदा हा एलिमेंट 1 करा म्हणजे A11 हा एलिमेंट 1 करा. त्याच्यासाठी या दोन इथले ह्या दोन एलिमेंटचा उपयोग करा. 2 असतील 3 असतील समजा उदाहरणार्थ असं असेल 2 1 3 4 5 6 8 9 5 हे असं असेल. आणि आता हा एलिमेंट 1 करायचा. तर आपण आतला बदल करू शकतोय. ते पहिले दोन रो आतला बदल केले की वणी टाकू देतात. 3 प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन आहेत. त्याच्या बाहेर कुठं जायचं 3च प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन. आतला बदल करा गुणा किंवा भागा किंवा गुणून दुसऱ्यामध्ये मिळवा.
या प्रकारचे तीनच प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन आहेत, त्यांचा उपयोग करून आपण हे दोन इंटरचेंज करू शकतो. म्हणजे याला पुढे काय लिहिणार R1 इंटरचेंजिंग R1 आणि R2 इंटरचेंज करायचं. आदला बदल करू. आपल्याला हा एलिमेंट इथे येतो, इथला एलिमेंट इथे येतो, हा एलिमेंट इथे, हा इथे, हा इथे, हा इथे. या पद्धतीने आपण हा 1 करा. आणि एकदा हा एलिमेंट 1 झाला, हा एलिमेंट 1 झाला की याचा उपयोग करून हे दोन एलिमेंट 0 करा. ही झाली आपली पहिली स्टेप. सेकंड स्टेप मध्ये काय होतं? सेकंड स्टेप आता हा एलिमेंट 1 करायचा, इथला एलिमेंट 1 करायचा. मेक A22 इक्वल टू 1. हा एलिमेंट 1, हे डायगोनल एलिमेंट म्हणतात ना, हे डायगोनल एलिमेंटला 1 1 करायचं पहिला. मेक A22 1. तर हा 1 करत असताना याचा उपयोग करायला नाही, तर हा 1 पर्यंत घेऊन बसतो, म्हणजे आलेला 0 जातो. तर हा 1 करण्यासाठी फक्त थर्ड रोचा उपयोग करायचा. युजिंग थर्ड रो ओनली. फक्त तिसऱ्या रोचा उपयोग करायचा. थर्ड रो ओनली. युजिंग थर्ड रो ओनली. युजिंग थर्ड रो ओनली. आता एकदा हा एलिमेंट 1 झाला तर याचा उपयोग सेकंड रोचा उपयोग करायचा आणि हे दोन एलिमेंट 0 करायचे. यूज सेकंड रो टू मेक हे दोन एलिमेंट म्हणजे A12 आणि A32. A12 इक्वल टू A32 इक्वल टू 0. म्हणजे सेकंड रोचा उपयोग करा आणि हे दोन एलिमेंट 0 करा. अशाच पद्धतीने जायचं. नसेल तर कधी हा 1 परत येऊन बसेल सांगता येणार नाही, म्हणजे आलेला 0 परत जाईल. तर तसं नाही, पहिल्यांदा हा 1 करा, याच्यावर हे दोन 0 करा, नंतर हा 1 करा. पण हा 1 करण्यासाठी याचा उपयोग करून हा 1 करायचा, याचा उपयोग करून हा 1 करायचा. आता समजा हे 1 0 0 होत असताना चुकून 1 इथं आला असेल तर पहिल्यांदा याचा उपयोग करून हे दोन 0 करून घ्या, कारण आलेलं सोडायचं नाही. हा 1 आला असेल तर आलेलं, मग शेवटी हा 1 करा, तरी पण चालतं. आता लास्ट शेवटचा एलिमेंट हा 1, हा एलिमेंट 1 करा. थर्ड स्टेप काय आपण मेक A33 इक्वल टू 1. म्हणजे हा एलिमेंट 1 आहे. पण हे 1 करत असताना कुठल्याही रोचा किंवा कॉलमचा उपयोग करायचा नाही, फक्त भागूनच करायचं. तर इथं 5 असेल, समजा A33 मध्ये 5 असेल तर त्यात R3 भागिले 5 करायचं. R3 भागिले 5 बाय मेक A33 इक्वल टू 1 बाय युजिंग R3 डिवाइड बाय A33 चा जो एलिमेंट असेल तो डिवाइड करायचा आणि त्या R3 ला थर्ड रो मधला हा एलिमेंट 1 करायचा. म्हणजे हा 1 करण्यासाठी 5 असेल तर 5 भागिले 5 करायचं, म्हणजे 1 होतं. म्हणजे थर्ड रो ला इथल्या एलिमेंटने डिवाइड करून हा 1 करायचा. आता एकदा हे केलं तर यूज थर्ड रो टू मेक हे दोन एलिमेंट म्हणजे A13 आणि A23. A13 इक्वल टू A23 इक्वल टू 0. त्याचा उपयोग करून हे दोन 0 करा. परत एकदा पहा, एखाद्या मॅट्रिक्सचं रूपांतर युनिट मॅट्रिक्स म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये कसं करायचं? सर्वात पहिल्यांदा हा एलिमेंट 1 करा, म्हणजे A11. फर्स्ट मेक A11 इक्वल टू 1. कसं करतात? कसं करून युजिंग सेकंड और थर्ड रो. त्यानंतर पहिल्या रोचा उपयोग करा आणि हे दोन एलिमेंट 0 करा. यूज फर्स्ट रो टू मेक A21 इक्वल टू A31 इक्वल टू 0. ही झाली पहिली स्टेप, म्हणजे झालं 1 0 0. आता हा एलिमेंट 1 करायचा. सेकंड हा एलिमेंट 1 करा. कोणाला वाटलं आम्ही हा एलिमेंट 1 करणार, चालतं, कुठलाही चालतं, हा किंवा हा, पण आपण क्रमांक व्यवस्थित करू. आता हा एलिमेंट 1 करा. आता हा एलिमेंट 1 करण्यासाठी याचा उपयोग करायचा नाही, या रोचा. पण या रोचा उपयोग केला की हा 1 परत तिथे येऊन बसतो. मग तो 1 येईल, 2 येईल, 3 येईल, 4 येईल वगैरे, काय कशाने गुणला असेल त्यात ते परत तिथे येऊन बसेल. तर या हा रो एलिमेंट हा 1 करत असताना फक्त थर्ड रोचा उपयोग करायचा. तर मेक A22 इक्वल टू 1 बाय युजिंग थर्ड रो ओनली. म्हणजे तिसऱ्या रोचा उपयोग करून फक्त हा एलिमेंट 1 करा. एकदा हा एलिमेंट 1 झाला तर यूज सेकंड रो, दुसऱ्या रोचा उपयोग करा आणि हे दोन एलिमेंट 0 करा.
A12 आणि A32 equal to 0. Lastly, make A31 equal to A3. Last हा एलिमेंट 1 करा. A33 equal to 1. पण हा एलिमेंट 1 करण्यासाठी कुठल्याही रोचा उपयोग करायचा नाही. हा एलिमेंट 1 करण्यासाठी याला इथं जिथं जी व्हॅल्यू असेल 5 असेल तर 5 ला बघा, 4 असेल तर 4 ला बघा. बाय युजिंग R3 डिवाइड बाय A3. इथला जो एलिमेंट असेल त्यांना R3 ला डिवाइड करा. हे दोन झिरो आहेत त्यामुळे काय प्रश्न येत नाही, हा बदलत नाही. हा 1 होतो, हे 10 1 झालं तर याचा उपयोग करून दोन 0. या पद्धतीने रो ट्रान्सफॉर्मेशन कसं रूपात पहिल्यांदा हा 1 त्यावरून हे 2 0, नंतर हा 1 त्याचा उपयोग करून नंतर या 1 वरून हे 2 0. शेवटचं 1 करताना मात्र डिवाइड करूनच करायचं. शेवटचं 1 मग किती असू देते डिवाइड करून, त्याची संख्या वजा 2 असेल तर डिवाइड R3 डिवाइड बाय -2 डिवाइड करायला 1. एकदा हा 1 झाला तर याचा उपयोग करून हे 2 0. अशा पद्धतीने आपण रो ट्रान्सफॉर्मेशनचा उपयोग करून एखाद्या मॅट्रिक्सचं युनिट मॅट्रिक्स मध्ये रूपांतर करतो. सेम प्रकारचं रूपांतर करतो कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. कॉलमला कसं करायचं आपण बघूया. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स टू युनिट मॅट्रिक्स और आयडेंटिटी मॅट्रिक्स बाय युजिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. सेकंड आपण बनवतो, हा झाला फर्स्ट झाला, आता आपण सेकंड बनवतो बाय युजिंग कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. आता इथं फक्त सेकंड और थर्ड रो च्या ऐवजी फक्त कॉलम येतं. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन कुठेही जास्त वापरावं लागतं. 99% आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशन वापरावं लागतं. एखाद दुसरं एक्झाम्पल कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा असेल पुस्तकामध्ये तुमच्या, बाकी सर्व रो ट्रान्सफॉर्मेशन वापरतात. तरी पण आपण बघूया. हा 1 करण्यासाठी आता या 2 कॉलमचा उपयोग करायचा. या 2 कॉलम सेकंड और थर्ड कॉलमचा उपयोग करायचा. यूज फर्स्ट कॉलम. आता इथे फर्स्ट रोचे फर्स्ट कॉलम. यूज फर्स्ट कॉलम टू मेक. आता हे दोन एलिमेंट कुठे पडले, A12 इक्वल टू A13 इक्वल टू 3. आता सेकंडली मेक A22 इक्वल टू हा 1 युजिंग सेकंड थर्ड रो मध्ये आहे तर थर्ड कॉलम using third column. त्यानंतर use second column to make. आता कुठले दोन एलिमेंट, पहिले दोन एलिमेंट पहिल्यांदा याच्यावरून हे 2 0 करा, त्यानंतर हा 1 आला की हे 2 0 करा. हे 2 0 हे म्हणजे A21 आणि A23. A21 equal to A23 equal to 3. हे दोन एलिमेंट कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरतो. आणि लास्टली मेक A33 equal to 1 बाय इथं R3 च्या ऐवजी C3 डिवाइड बाय A3. थर्ड कॉलमला इथला जो एलिमेंट असेल 5 असेल तर 5 बघा, 4 असेल तर 4 बघा. यूज थर्ड कॉलम. तर तिसऱ्या कॉलमचा उपयोग करा. यूज थर्ड कॉलम. त्याचा उपयोग करा. हे दोन एलिमेंट जे आपण A31 A32 आणि A32 टू मेक A31 इक्वल टू A32 इक्वल टू 0. इथं कसं आहे कॉम्प्युटेशन, सगळ्यात हा इथं 1 करा, हे 0 करा. हा 1 याचा उपयोग करून करा, त्यानंतर याचा उपयोग करून हे 2 0 करा. शेवटचा 1 करताना डिवाइड करून करा, याचा उपयोग करून हे 2 0 करा. इथं असं आहे, आडवं जायचं असं. आणि इथं रो ट्रान्सफॉर्मेशनला पण उभं येतो. या पद्धतीने रो आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. तर या प्रकारचे रो ट्रान्सफॉर्मेशन आणि कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरून एखादा मॅट्रिक्स नवीन मॅट्रिक्स मध्ये कसं बदलता येतो आपण यामध्ये आपण पाहिलं. तर एखाद्या मॅट्रिक्सचं युनिट मॅट्रिक्स मध्ये कन्वर्जन कधी होऊ शकतं, तर हा जर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असेल तरच होऊ शकतं. तर नोट मध्ये म्हणा, नोट ट्रान्सफॉर्मेशन, नोट मध्ये ट्रान्सफॉर्मेशन
square matrix transformation of a square matrix to unit matrix exists. इथं आपण पाहतो त्या स्क्वेअर मॅट्रिक्सला नाव दिले A. ट्रान्सफॉर्मेशन of a square matrix A to unit matrix exists only if it is non-singular. Only if it is non-singular matrix. म्हणजेच determinant of that is determinant of A not equal to 0. जे A चे डिटर्मिनंटची किंमत 0 येत असेल तरच त्याचं युनिट मॅट्रिक्स मध्ये रूपांतर होतं. इथपर्यंत आपण या याच्यामध्ये पाहिलेलं आहे. आता पुढच्या याच्यामध्ये आपण लगेच आपण याचे एक्झाम्पल्स घेऊया. एक्सरसाइज आपण करूया. आपण यातले एक्सरसाइज या दोन एक्सरसाइज आहेत, इनव्हर्स आणि असे एक्सरसाइज आहेत. नंतर काय वर्ड प्रॉब्लेम्स आहेत त्यामध्ये, एक रो ट्रान्सफॉर्मेशन्स आपण कसे करतात त्यामध्ये पाहूया. आपण यातला फर्स्ट एक्सरसाइज घ्या. apply exercise या 2.1 वगैरे असं काय दिलेलं नाही, फक्त एक्सरसाइज असं घ्या. एक्सरसाइज apply the given elementary transformation apply the given elementary transformation on each of the following matrices. त्यातला पहिला प्रश्न घ्या. फर्स्ट आणि ट्रान्सफॉर्मेशन पुढे दिलेले आहे. पहिला प्रश्न आहे A 1 0 -1 3. इथं काय काय करायचं ते आपण R1 इंटरचेंजिंग R2 हे ट्रान्सफॉर्मेशन करायचं. काय करायचं पाहिजे, दोन रोची अदलाबदल करा. कुठला पहिला रो दुसऱ्या ठिकाणी घ्या, दुसरा रो पहिल्या ठिकाणी घ्या. कसं करायचं आपण A चेंजेस टू बदलतं. A बदलणार तर कसं बदलणार आहे, पहिल्या रोचं दुसरा होणार, दुसऱ्या रोचं पहिला, पहिला रो दुसरा जाणार म्हणजे हा 1 0 येते ना, आणि दुसऱ्या रोचं पहिला -1 त्या प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन. हे आपलं पहिलं ट्रान्सफॉर्मेशन. दोन रोची अदलाबदल करणे, पहिल्याचं दुसरं, दुसऱ्याचं पहिलं. त्यातलं दुसरं एक्झाम्पल आहे, सेकंड एक्झाम्पल B इक्वल टू 2 -1 3 2 5 4 आणि इथं सांगितलं आहे R1 चेंजेस टू R1 -R2. कोण बदलणार आहे, R1 बदलणार आहे. कसं बदलणार, R1 -R2. समजा असं दिलं नसेल, तुम्हाला असं लिहायचं नसेल तर तुम्ही थोडक्यात असं लिहू शकता बाय R1 -R2. याचा अर्थ नेहमी पहिलं जे लिहिलेलं असेल शक्यतो ते बदलतं. पहिलं लिहिलेलं R1 आणि R2 -R1 असेल तर R2 बदलायचं, R1 -R2 असेल तर R1 बदलायचं. तर इथे त्यांनी सांगितलंय R1 चेंजेस टू R1 -R2. R1 बदला, ज्याचं B मॅट्रिक्स असतो ना, B चेंजेस टू B बदलणार. कसं बदलणार, R1 मधून R2 वजा करा. म्हणजे प्रत्येक R1 च्या प्रत्येक एलिमेंट मधून R2 चं प्रत्येक एलिमेंट वजा करा. 2 - 2 0 -1 -5
यातून मी वजा करायचं आहे. वजा 1 वजा 5 वजा 6. 3 मायनस 4 म्हणजे मायनस 1. सेकंड रोला काही दाखला नाही. 2 5 4 हे झालं दुसरं ट्रान्सफॉर्मेशन. काय केलं पहा R1 मायनस R1 मधून R2 बदललं. 2 मायनस 2 0 मायनस 1 मायनस 5 मायनस 6 3 मायनस 4 मायनस 1. सेकंड रो आहे. आता आपण सेकंड एक्झाम्पल त्यानंतर आपण थर्ड एक्झाम्पल करूया. थर्ड एक्झाम्पल त्यामध्ये फक्त ट्रान्सफॉर्मेशन कसे वापरायचे ते एवढं दिलेलं आहे या एक्सरसाइज मध्ये. थर्ड एक्झाम्पल त्यामध्ये a इक्वल टू दिलंय 5 4 1 3 आणि इथे त्याला ट्रान्सफॉर्मेशन दिलंय C1 इंटरचेंजिंग C2. तर पहिला आणि दुसरा कॉलम बदला आणि बी मॅट्रिक्स मध्ये दिले बी मॅट्रिक्स मध्ये दिले 3 1 4 5. इथं सांगितलंय R1 इंटरचेंजिंग R1 इंटरचेंजिंग. What do you observe? What do you observe? तुम्हाला काय दिसतं यामध्ये? त्या ऑपरेशन नंतर तुम्हाला काय दिसतं? बघूया आपण काय काय होतं ते. तर पहिला काय करायचं मग ए आपण बदलायचं. ए चेंजेस टू ए तुम्हाला दिलेलं आहे. ए दिलेलं आहे. ए किती दिले मग 5 4 5 4 1 3. आता काय करायचं C1 इंटरचेंजिंग C2 C1 इंटरचेंजिंग C2. हे दुसरा पहिला आणि दुसरा कॉलमचे अदला बदल ए चेंजेस टू. तर कॉलम कुठले आहेत? हे कॉलम आहे. उभे कॉलम आहे. त्याला हा पहिला कॉलम आहे. हा दुसरा कॉलम आहे. दुसरा कॉलम पहिल्याला घ्यायचा पहिला दुसरा घ्यायचा. म्हणजे काय करायचं इथे 4 3 दुसऱ्याचा पहिला पहिल्या दुसरा इथे 5 आला ए. आता बी च्या बाबतीत काय झालं पाहिजे बी इक्वल टू बी मॅट्रिक्स मध्ये आहे 3 1 4 5. आता इथं काय करायचं आहे R1 इंटरचेंजिंग R2. आता इथं R1 आणि R2 च्या अदला बी कसं आपण बी चेंजेस टू बी चेंजेस टू पहिल्या रोचा दुसरा दुसऱ्या रोचा पहिला इथं 4 5 हा इथं हा इथं 3 1. रो कळाला का बघा तुम्हाला यांना रो म्हणतो पण. पहिल्या रोचं दुसऱ्या रोला दुसऱ्या रोचं पहिल्या रोला काय दिसतं पण दोन्ही मॅट्रिक्स सेम दिसतात आपल्याला 4 5 3 1. तर न्यू A and B matrices, new matrices, new A and new B matrix are the same. New A and B matrices are same. त्यातला एक तिसरा एक्झाम्पल मध्ये सांगता. चौथा एक्झाम्पल यामध्ये फक्त ट्रान्सफॉर्मेशन्स आहेत. बाकी काय करायचं आपल्याला फक्त ट्रान्सफॉर्मेशन्स. चौथा एक्झाम्पल A equal to 1 2 minus 1 0 1 3 आणि याला सांगितले 2C2 आणि बी मॅट्रिक्स दिलाय 1 0 2 1 0 2 2 4 5 2 4 5 आणि याला सांगितले -3 आहे. -3 आहे आणि फाइंड द एडिशन ऑफ हे करा आणि नंतर काय सांगितलं फाइंड the addition of
the two new matrices, the two new matrices, नंतर आलेल्या दोन्हींची बेरीज. तर पहिल्यांदा काय सांगितलं बघा इथे आपल्याला 2C2. प्रथम बघा A दिलेला आहे तुम्हाला 1 2 -1 0 1 3. आता इथे 2C2. इथं फोकस करायचं. काय करायचं फक्त तेवढंच बघा. सेकंड कॉलमला 2 ने गुणा. बाकीचा काही विचार नाही, बाकी आहे तसं मी त्याला A changes to सेकंड कॉलमला फक्त गुणायचं, बाकी काय करायचं नाही. हा 1 0 आहे तसं नाही, त्याला 2 ने गुणायचं. म्हणजे 4 आणि 1 हा राहील -1. 4 आणि सॉरी इथं 2 ने गुणायचं. 4 आणि 2 2 2 4 2 1 केले. हा झाला तुम्हाला सेकंड कॉलमला पण 2 ने गुणा. आता इथं बी मॅट्रिक्सला काय करायचं म्हणजे बी मॅट्रिक्स दिले तुम्हाला 1 0 2 2 4 5 2 4 5. आता इथं काय करायचं ते पण -3R1 सांगितलं. -3R1 म्हणजे पहिल्या रोला -3 ने गुणा. पहिला रो कुठला आहे? आहे पहिला. हा पहिला रो, त्याला -3 ने गुणायचं. म्हणजे बी चेंजेस टू त्याला -3 ने गुणायचं. म्हणजे -3 0 -7 इथं 2 4 5. आता हे झाल्यानंतर त्या दोन्हींची बेरीज करा म्हणून सांगितले. and therefore 2C2 -3R1. आता बेरीज अधिक घेऊन वजा लिहिलं काय आणि अधिक घेऊन वजा लिहिलं म्हणून वजा केलं. इज इक्वल टू नंतर सांगा पहा. इज इक्वल टू आता याचा पहिला एलिमेंट 1 -3 4 प्लस 0 -1 -6 0 प्लस 2 बेरीज करायची. इथं मायनस असल्यामुळे मायनस घेतले, इथं पण मायनस असल्यामुळे मायनस घेतले. बेरीज करायची 2 + 4 आणि इथं 3 + 5. म्हणजे असा मॅट्रिक्स आपल्याला परत असेल दॅट इज इक्वल टू इथे -2 1 -1 3 गेलं 1 -3 -2 4 + 0 4 -1 -6 -7 2 2 + 4 6 3 + 5 8. शक्यतो अशी ट्रान्सफॉर्मेशन, या पद्धतीची ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करताना कुठे दिली जात नाही. कारण एक तर रो ट्रान्सफॉर्मेशन वापरायचे असतात, एक तर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. इथं आपण फक्त ट्रान्सफॉर्मेशन शिकायला लावले. रो ट्रान्सफॉर्मेशन कसे करायचे, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आपण कसे करायचे तेवढं शिकायला लावले. ओके. आणखी एक 2-3 ट्रान्सफॉर्मेशन आहेत त्यातले एक्झाम्पल 5 आणि 6 तुम्ही सोडवून आणायचे होमवर्कसाठी. एक्झाम्पल 5 आणि एक्झाम्पल 6 सोडवून आणायचे. पाठवून मी तर तुम्हाला ते दोन्ही देतो एक्झाम्पल्स 5 आणि एक्झाम्पल 6 फॉर होमवर्क. Example 5. A equal to 1 - 1 3 2 1 0 3 3 1. काय करायचं बघा. पहिल्यांदा 3R3 करायचं आणि मग and then C3 plus 2C2. आता एक एक्झाम्पल पण घेऊया. कारण या स्टेपचे एक्झाम्पल 6 आहे. 5 आपण 6 तुम्हाला होमवर्कसाठी दिला. तर पहिल्यांदा काय नका ए आयएक्स मानून घ्या. ए मॅट्रिक्स आयएक्स मानून घ्या. ए इक्वल टू 1 - 1 3 2 1 0 3
3 1 दोन्ही ट्रान्सफॉर्मेशन एकाच वेळी करायचे नाही. पहिल्यांदा ही ट्रान्सफॉर्मेशन करा 3R3 3R3 याचा अर्थ काय मग इथे पाठवलेले बाय 3R3 म्हणजे R3 ला 3 ने गुणा तिसऱ्या रो ला 3 ने गुणा पहिला दुसरा तिसरा तर इथे A चेंजेस कसं होणार बघा A changes to 1 -1 3 2 1 0 आता याला तिसऱ्या रोला 3 ने गुणायचं आहे तर 9 9 3 हे झालं पहिलं ट्रान्सफॉर्मेशन. अजून आपल्याला थोडा यामध्ये अजून एक करायचं आहे C3 + 2C2. आता असं लिहिलं C3 + 2C2 तर कुठलं बदलणार तुम्ही थर्ड कॉलम बदलायचं ते कसं बदलायचं C2 ला 2 ने गुणून C3 मध्ये मिळवा तर A चेंजेस टू बदलणार काय यामध्ये C3 हे बदलणार त्यामुळे C1 आणि C2 पहिल्यांदा मांडून घ्यायचं C1 आणि C2 फर्स्ट आणि सेकंड कॉलम पहिल्यांदा ह्याच मांडून घ्या इधर 1 2 9 फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम -1 1 9 हे दोन बदलणार नाही आहे तसं नाही. आता काय करायचं दुसऱ्या कॉलमला 2 ने गुणा 2 ने गुणायचं आणि ते तिसऱ्या कॉलम मध्ये मिळवा तर 2 ने गुणले की -2 यात मिळवलं 3 -2 1 त्याला 2 ने गुणलं 2 0 मध्ये मिळवलं 0 + 2 2 त्याला 2 ने गुणलं 92 18 18 + 3 अशा पद्धतीने म्हणजे C3 कुठलं बदललं का फक्त C3 बदललं. नेहमी लक्षात ठेवायचं पहिलं जे लिहिलेलं असतं ते बदलतं दुसरं बदलत नाही तर पहिलं बदलायचं. हे जर असं असतं तर 2C2 + C3 असतं तर C2 बदललं असतं लक्षात ठेवा. तर या पद्धतीनं हे रो ट्रान्सफॉर्मेशन आहे. तर 6वा एक्झाम्पल तुम्हाला होमवर्कसाठी देतो ते तेवढं तुम्ही सोडवून आणा. 6वा एक्झाम्पल राहिलेले 7 8 आपण नेक्स्ट टाइमला पाहू. आपण 6वा एक्झाम्पल 6th example आणि कन्क्लुजन विचारले 5 सोडून दिले तुम्हाला A = दिले 1 -1 3 2 1 2 1 0 3 3 1 3 3 1 तर मला शिकायला तर एखाद्या गेले पहिल्यांदा आता C3 + 2C2 मगाचं नंतर जे केलं ते पहिल्यांदा करायचं अँड देन 3R3 मगाशी पहिल्यांदा 3R3 होतो नंतर C3 + 2C2 होतो पाचमध्ये आता हे आणि व्हॉट डू यू कन्क्लूड from example 5 and example 6 आता बघ मगाशी पहिल्यांदा 3R3 करायचं होतं आणि मग नंतर C3 + 2C2 आता पहिल्यांदा C3 + 2C2 करायचं आहे आणि मग नंतर R3 ला 3 म्हणायचं आणि नवीन येणारे जे के मॅट्रिक्स आहेत नवीन येणारे मॅट्रिक्स ते सेम येतात का बघा. म्हणजे ट्रान्सफॉर्मेशनची पहिलं कुठलं केलं नंतर कुठलं केलं याला महत्व आहे की नाही तुम्हाला तुमच्या लक्षात येईल. ट्रान्सफॉर्मेशनच्या अध्यापन करायचं होतं तर न्यू मॅट्रिसेस जर सारखे आले तर आर सेम म्हणा नाही आले तर नाही म्हणा. बघा काय होतं ते त्यातलं ट्राय करा. त्यानंतरचे राहिलेले 7 8 आणि 9 एक्झाम्पल आपण नेक्स्ट टाइमला करू. ओके.